आता आपण कोल्हापूरमध्ये तुम्ही मला वाटतं जी सुरुवात केलेली आहे आणि इतकी धूमधडाक्यात ती सुरुवात होते, तर प्रत्यक्षात किती महिलांना तुम्ही ट्रेनिंग देणार, त्यात किती लोक येणार आहेत, सहभाग कसा राहणार आहे, तुमची टीम त्याच्यामध्ये कितपत उतरली आहे, तर कोल्हापूर जिल्ह्याचं जरा योजना सांगा ना, म्हणजे सगळ्यांना कळायला मदत होईल की आपण नेमकं काय करणार आहोत. साधारणपणे टीम जी आहे ती टीम सिलेक्ट करताना महिलांच्या प्रश्नांची जाणीव असणारी, म्हणजे त्यांचे जे प्रश्न आहेत आरोग्याशी संबंधित आहेत, आयसीडीएच्या संबंधित आहेत किंवा ग्रामीण शिक्षणाचा विचार केला तर महिला त्या ठिकाणी काम करतात. म्हणजे 5 जचा विचार त्या ठिकाणी आम्ही प्राधान्याने केला होता. एक तर गावातलं जल म्हणजे पाणी, त्याच्याशी निगडीत महिलांचे प्रश्न आहेत. जनावरं, आम्ही गोकुळ वारणाचा उल्लेख करतो पण सर्व तिथं ते महिला करत असतात. त्या ठिकाणी जमिनीचा विषय आहे, त्याच्यानंतर जंगल आहे आणि जन म्हणजे गावातले लोक, म्हणजे अंगणवाडीत जाणारी मुलं असतील, शाळेत जाणारी मुलं असतील, मुली असतील आणि वृद्ध आणि तरुण असणारे जे नागरिक आहेत ते. आता याच्यामध्ये त्या टीम मध्ये सिलेक्ट करताना टीमला ट्रेनिंग कुणी दिलं आणि कसं दिलं हे पण महत्वाचं आहे. जे कॅम्पसमध्ये ज्या ठिकाणी पुण्याला ट्रेनिंग झालं त्या ठिकाणी ज्यावेळी त्या ठिकाणी कराड साहेबांच्या कॅम्पसमध्ये ट्रेनिंग जे घेतलं गेलं ते सोशल वर्कचं जे कॉलेज ऑफ सोशल वर्क आहे आणि रिसर्च अँड सेंटर फॉर डेव्हलपमेंट जे आहे, म्हणजे आपली रासकर आपली साहेबांची आपलीच ती संस्था आहे, परंतु त्याच्यामध्ये गाण्यांच्या माध्यमातून, पथनाट्याच्या माध्यमातून, कारण फक्त ट्रेनिंग मॉड्यूल किंवा पुस्तकी ज्ञान देऊन या महिलांना उपयोग नाही, तर चलचित्राच्या माध्यमातून, सीडीच्या माध्यमातून कसं शिकवता येईल, गाण्यांच्या माध्यमातून कसं शिकवता येईल ह्या आपण टीम मध्ये शिकवलं. आमच्या इथं आपण जर स्टॅटिस्टिकली विचार करता आमच्या इथं पंचायत समिती सदस्य जवळजवळ 52 आहेत, जिल्हा परिषदेच्या महिला सदस्य 26 आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य 3282 आहेत. म्हणजे जवळजवळ 3360 महिला पदाधिकाऱ्यांना आम्ही ट्रेनिंग देणार आहोत. त्याच्यामध्ये ट्रेनिंग कशा पद्धतीने देणार आहे त्याचं आपण विस्तृतपणे नंतर चर्चा करू. दुसरा मुद्दा असा आहे की आपण ज्यावेळेस असं म्हणता की ह्याचं एक मूल्यांकन निश्चितपणे होणार आहे आणि पुढे काम करत असताना त्यांच्या ज्या गरजा आहेत कामाच्या आणि आपलं जे प्रशिक्षण आहे हे मॅच व्हायला पाहिजे. ते असं वेगवेगळं जर असेल तर त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे एक भाग यात नक्कीच आपल्याला पुढच्या काळात बघायला लागणार आहे की हे सगळं काम होत असताना याचं एक डॉक्युमेंटेशन, त्याचं एक रेकॉर्ड ठेवणं, त्याचा रिपोर्ट नीट तयार होणं आणि ज्या ज्या घटना घडत चालल्यात त्या घटनांची नोंद करत जाणं, या दृष्टीने आपण काही नियोजन केलंय का? आम्ही असं केलं की कॉलेज ऑफ सोशल वर्कने आम्ही एक कोऑर्डिनेटर नेमलेला आहे आणि जो कोऑर्डिनेटर आपले जे इलेक्शन कमिशन आहे त्यांच्या ऑफिस मधले सगळी जी मंडळी आहेत त्यांच्याबरोबर सतत समन्वयाने काम करतात. डॉक्युमेंटेशनचा विचार जर आपण केला तर जे काही आता प्रशिक्षण होणार आहेत, तर कोल्हापूरमध्ये झालंय, आपण पुढे जे प्रशिक्षण करणार आहोत तर त्याच्यात आम्ही सगळं डॉक्युमेंटेट करणार आहोत. दुसरं की व्हिडिओ रेकॉर्डिंगचा पण एक असा एक विचार आहे की जे जे काय होते त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावं आणि ज्या महिला यशोगाथा त्यांच्या सांगणार आहेत किंवा याच्यातले वेगवेगळे किस्से येतील ज्याला आपण इंग्लिशमध्ये ह्युमन स्टोरीज म्हणतो, त्याचं मला वाटतं पुष्कळ त्याच्यात आम्ही ते घेऊन डॉक्युमेंट करणार आहोत. कारण जवळजवळ आपल्याला माहिती असेल आणि तुम्हाला त्याचा अनुभव आहे की प्रशिक्षण आपण घेतो, ट्रेनिंग घेतो, पण ज्या ट्रेनिंग मधून जे निष्पन्न होते किंवा ट्रेनिंग घेताना आपल्याला जे काही लर्निंग होतात त्याचं कुठेही डॉक्युमेंटेशन होत नाही आणि आम्हाला ऍज अ कॉलेज असं वाटतंय की त्याचं प्रत्येक सेशनचं एक डॉक्युमेंटेशन करावं आणि मला वाटतं त्याचा एक चांगला आम्ही नीट रिपोर्ट करू आणि तो शेवटी न होता प्रत्येक ट्रेनिंग आपलं जे जे काही टप्पे येतात का आपण जे ठरवलेत 10 जिल्ह्याचं आहे, जिल्हास्तरीयवर आहे, जे जे टप्पे एकदा पूर्ण झाल्यावर त्याचं डॉक्युमेंटेशन आम्ही करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याला किंवा कुठल्याही जिल्ह्याला एक तयारी निश्चित करायला लागणार की आपले ग्रामसेवक त्यांना कसे मदत करतील, आपले सगळे शासकीय अधिकारी त्यांना कसे मदत करतील, इतकंच नाही तर राजकीय पुढारी सुद्धा त्यांना कसे मदत करतील हे बघावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून पाठपुरावा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याने आपली एक यंत्रणा, आपली एक योजना करण्याची खूप आवश्यकता आहे. तर त्या दृष्टीने आपण काही विचार या संबंधात केलाय का? या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भूमिका जी आहे त्याच्यामध्ये 3 टप्पे आपण प्रशिक्षणात केलेत. एक तर प्रशिक्षणापूर्वीची भूमिका, प्रशिक्षणादरम्यानची भूमिका आणि प्रशिक्षणानंतरची भूमिका. त्या ठिकाणी आपण कोणत्याही संस्थेमध्ये प्रशिक्षण देतोय तर महिला पदाधिकारी किंवा कोणत्याही महिलेचं सर्वात जवळचं ठिकाण जर विचार केला आपण तर ती गावातली अंगणवाडी असते. दुसरं ठिकाणाचा विचार केला तर गावाच्या जवळचं प्राथमिक आरोग्य केंद्र असतं. मग या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिची इच्छा असू नाही तर नसू कधी ना कधी मुलाच्या लसीकरणाच्या माध्यमातून किंवा गरोदर महिला म्हणून, स्तनदा माता म्हणून कधी ना कधी या संस्थांच्या कर्मचाऱ्यांशी तिचा संबंध आलेला असतो आणि मग या त्या परिचयातून तिला एक
भीती तिच्यातली कमी झाली असते आणि तिच्यातली जी भीती कमी झाली आहे तीच तिथं आपण कॅच करतोय. तिचं प्रशिक्षणाचं केंद्र जे आहे, रिसोर्स सेंटर जे आहे ते त्या ठिकाणी पीएससी राहणार आहे. आता पीएससी मध्ये ज्या आशा प्रवर्तक आहेत आणि शिवाय एनजीओच्या ज्या महिला आहेत त्या दोघी मिळून या महिलांना ट्रेनिंग देणार आहे. आमचा असा मानस आहे की 8 मार्चला या सगळ्या 3-3.5 महिलांचा एक मोठा मेळावा घेण्यात येईल आणि त्या ठिकाणी या 72 पीएससीच्या सरकारी कर्मचारी आणि त्यानंतर 72 एनजीओचे प्रतिनिधी यांना समजावून सांगण्यात येईल की पुढच्या 6 महिन्यामध्ये कशा पद्धतीने या महिलांना ट्रेनिंग द्यायचं. आता ते ट्रेनिंग देत असताना त्याच्या पुढचे जे हँडहोल्डिंग आहे 6 महिन्याचं त्या ठिकाणी त्यांना टोल फ्री नंबर देण्याचं गोयल सरांचा मानस आहे आणि त्या ठिकाणी तिनं न घाबरता काही प्रश्न जर त्या ठिकाणी आला, ग्रामसेवकांच्या माध्यमातून आला, स्थानिक पदाधिकारी जर तिला म्हणणं मांडताना काही प्रॉब्लेम करत असतील किंवा साध्या गोष्टी आहेत, तिनं सभेचा अध्यक्ष होत असताना तिचे अधिकार कसे वापरावे अशा संदर्भात जर प्रॉब्लेम येत असेल तर ते राज्य निवडणूक आयोगाचं आपण जर प्रमाणपत्र बघितलं, जसं आपण जिल्हा प्रशिक्षकांना दिलं तसं तिला एकदा प्रशिक्षण झाल्यानंतर एक आयडेंटिटी कार्ड दिलं जाणार आहे आणि ते आयडेंटिटी कार्ड जे आहे ते राज्य निवडणूक आयोगाचं असल्यामुळं एक संविधानिक तिला एक स्वरूप प्राप्त होणार आहे आणि त्या ठिकाणी तिचं भीती कमी करणं आणि एक कॉन्फिडन्स निर्माण करणं, नेतृत्वगुण विकसित करणं हाच खरा या प्रकल्पाचा उद्देश आहे. आणि त्याच्याकरता पुढचे 6 महिने ह्या 2 ज्या व्यक्ती आहेत, जी एक पीएससी मधली आशा प्रवर्तक आहे आणि एनजीओची प्रतिनिधी आहे, तिला ते कधीही 24 तासात फोन करू शकतात, कोणत्याही प्रसंगाला सामोरं जायचं तिला धैर्य निर्माण करू शकतात. अशा पद्धतीची व्यवस्था कोल्हापूर जिल्ह्यात केली जाणार आहे.